पुण्यातली तरुणाई नशेच्या विळख्यात, वेताळ टेकडीवरचा व्हिडिओ रमेश परदेशींकडून समोर। तर ड्रग्ज विरोधात सरकार कधी जागं होणार, सुप्रिया सुळेंचा सवाल। बुलढाण्यामध्ये भगर खाऊन विषबाधा झालेल्या रुग्णांवरती रस्त्यावरती उपचार कसे, उच्च न्यायालयात जनहित याचिका, राज्य सरकारला नोटीस। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार। 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न, आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप संपेल, संजय राऊतांचा बावनकुळेंवर घणाघात। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन, राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन, देशातील सर्वात लांब केबल ब्रिज प्रवासासाठी खुला। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अमृत भारत योजनेतून मुंबईतील 20 रेल्वे स्टेशन्सचा कायापालट, उद्या उद्घाटन। म्हाडा दरवर्षी 5,000 घरांसाठी लॉटरी काढणार, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची ग्वाही। अयोध्येतल्या राम मंदिरात महिन्याभरात 25 कोटींचं दान, रामाच्या चरणी 23 किलो सोनं अर्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।